विक्रांत घाग प्रकरणानंतर ठाण्यामध्ये आणखी एक अर्ज माघारी घेण्याचं प्रकरण समोर आलं। सूचकाच्या अर्जावरून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप विक्रम चव्हाण यांनी केलेला आहे। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी विक्रम चव्हाण यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी अर्ज मागे घेण्यास नकार दिल्यावर सूचकावर दबाव आणत त्यांचा अर्ज मागे घेण्यास भाग पाडला असा धक्कादायक आरोप विक्रम चव्हाण यांनी केलाय। कुठल्या बेसिसवर केलं? सूचक कोणी करू शकतो? मी माझा फॉर्म मी भरलेला आहे। नाही थांबा ऐक नाही तुम्ही माझा जे फॉर्म आहे ना काय सांगून घे काय गेलेलाच नाही ते आलेच नाही तो कसं काय करणार? सांगा मॅडमला सांगा ना ऐक मग तुम्ही कसं थांबत असून बाहेर निघा? 4:30-5ला माझे सूचक आहेत, त्यांना घरातून घेऊन जाऊन 2 व्यक्ती त्यांना घरातून घेऊन जाऊन त्यांनी त्यांचा सूचकाची बेसिसवर आपली साईन घेतली आणि सांगितलं की मी इथे अवेलेबल नाही आहे, माझ्या घरात काहीतरी दुर्घटना घडली आहे म्हणून मी बाहेरगावी गेलो आहे। आणि ती लिस्ट आपल्या इकडे 7:30-8ला लागली। जसं मला रिअलाईज झालं तसं मी तिकडे गेलो आणि आपण म्हणजे तिकडे आपल्याला प्रवेशही करायला देत नव्हते। ओके, आता कोण कोण होते हे आपल्याला माहीत नाही। ओके, आणि आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला त्यांनाही रिअलाईज झालं की आता आपण खोटे तरीकेने आपला लिस्टमध्ये यांचं नाव टाकलेलं आहे। एवढ्या इलिगल वेनी तुम्ही कशी काय बिनविरोधी डिक्लेअर करू शकता किंवा कोणच नाही उमेदवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।